गोंदिया जिल्ह्यात 2 नगरपंचायत, 2 नगरपरिषदची निवडणूकचे 2 तारखेला मतदान शांतीपूर्वक पार पडलेलं आहे आणि ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेली आहे. मी सध्या गोरेगाव ITI या ठिकाणी आहे. आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि CCTVचे जवान पण तैनात करण्यात आलेले आहे. या ठिकाणी CCTV पण लावण्यात आलेली आहे. गोंदिया जिल्ह्यातील 2 नगरपंचायत आणि 2 नगरपरिषदची निवडणुकीची मतदान प्रक्रिया 2 तारखेला पार पडलेली आहे. ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेली आहे. गोरेगाव शहरातील ITI स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसाच्या कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. 3 लेअरमध्ये हा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आमच्यासोबत या ठिकाणी चे PSI अधिकारी आहेत. साहेब काय सांगणार, कशा प्रकारचे आपण इथं बंदोबस्त लावणार आहे? जे स्ट्रॉंग रूम आहे शासकीय ITI इथे 3 लेअरमध्ये बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तसंच 24 तास CCTV कॅमेराच्या निगराणीमध्ये सदरच्या पेढ्या ठेवलेल्या असून सुरक्षेमध्ये काही म्हणजे सुरक्षेच्या ह्याने चोख बंदोबस्त आहे. सर इथं किती 3 लेअरमध्ये बंदोबस्त लावण्यात आला? कोणते जवान आहेत इथं? इथं मुख्यालयाचे तसेच स्थानिक पोलीस स्टेशन आणि C60 पार्टी यांचे जवान बंदोबस्त करत आहेत. जवळपास 5 मोर्चामध्ये सदरचा बंदोबस्त विभागला असून कडेकोट बंदोबस्त सुरू आहे. नक्कीच आपण बघितलं की या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि 21 तारखेला मतमोजणी आहे. आता कोण जिंकणार याकडे सर्व जनताचे लक्ष लागलेले आहेत. साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया.